काही दूध संस्था अवसानात गेल्या त्याच्या संदर्भात तक्रारी झाल्या होत्या आणि आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की 90 दिवसात निवडणुका घ्याव्या। आता या 1100 आणि 1300 आता त्यांनी 1300चा आकडा सांगितला मला, तर या 1100 संस्था ह्या आता सद्यस्थितीत कायदेशीर दृष्ट्या लिक्विडेशनमध्ये आहेत। त्यामुळे या संस्था मतदानाला येणार नाही। त्यामुळं आमची विनंती यांना होती की लवकरात लवकर यांचं हिअरिंग संपवा। समजा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे 90 दिवसात जर इलेक्शन लागली तर या 1100 संस्था मतदानाला आल्या पाहिजेत, ही आमची प्रामुख्यानं भूमिका आहे। म्हणून आम्ही आज त्यांना विनंती केली की हिअरिंग लवकर संपवा, निकाल लवकर द्या, जेणेकरून या 1100 संस्थांच्या मताचा अधिकार अबाधित राहील। नाहीतर शासन आत्ताची कायदेशीर परिस्थिती बघितली तर या 90 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये या संस्था येऊ शकत नाहीत। या 1100 संस्था मतदानाला येऊ शकत नाहीत कायदेशीर बघितलं तर। त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर हिअरिंग संपवा आणि या 1100 संस्था 100% मतदानाला येतील एवढी आमची अपेक्षा आहे। संस्था कोणाचे ते आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण ते लोकशाहीमध्ये मताचा अधिकार राहिला पाहिजे त्या संस्थेचा, ही आमची भूमिका आहे।